फुटल्यामुळं पाठीमागच्या बाजूला कॅनल फुटल्यामुळं सगळं पाणी आमच्या घरात घुसलं। म्हणजे आता स्वयंपाक करत होते मी, भाज्या वगैरे टाकल्या, अचानक पीठ मळता मळता पाण्याचा लोंढा आला, काय उचलाव काय कळानच 2 मिनिटं। बायकांनी सुद्धा हे उचल ते उचल, पण आता बाकी काही उचलू शकत नाही, पाण्याचा एवढा लोंढा होता जोरात की त्याला काही होत नव्हतं। सामान चपाती बना रहे थे, 2 मिनटं में मालूम ही नहीं हमको, सामान उचलते उचलते आ गए सब घर में, आटा बीटा सब जवळपास एक 500 मीटर अंतरावर कॅनल। तुमच्या पाठीमागे भाज्या बिज्यांच्या फोडण्या सगळा स्वयंपाक तयार आहे। माझी मेची मुलं आता जेवायला सुरुवात होती 7 वाजता, चूल वगैरे सरपण वगैरे सगळं साठवलेलं ते सगळं भिजलंय। सगळं नुकसानच आहे ना, काही नाही। बघा स्वयंपाक। नमस्कार, आज आपण मांजरी हद्दीमध्ये आलेलो आहे। मांजरी हद्दीमध्ये येण्याचं कारण म्हणजे मांजरी हद्दीतील जो कॅनल आहे, ज्या पुणे शहराचं पाणी सांडपाणी किंवा जे फिल्टर करून खराब झालेलं पाणी या कॅनल मध्ये सोडलेलं जातं। या कॅनलच्या अतिप्रवाह वाढल्यामुळे मांजरी गोपाळपट्टी हद्दीतील जे काही नागरिक आहे, गुलेवस्ती आहे, गुलेवस्तीवरती नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण प्रत्यक्षात ज्या घरामध्ये पाणी शिरलेले असे शेकडो घरं आहेत की ते पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। तर आपण थोडक्यात जे येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेणार आहोत की दादा काय झालं नक्की, कसं काय हे पाणी एवढं आलेलं आहे, ह्याचं काय कारण आहे नेमकं? कॅनल फुटल्यामुळं पाठीमागच्या बाजूला कॅनल फुटल्यामुळं सगळं पाणी आमच्या घरात घुसलं। तर नुकसान झालं, आमचं बरंचसं नुकसान झालं। कांदे, गव्हाचे पोती, डाळी वगैरे सगळं मेस आहे आमची, मेसचं वगैरे सगळं अर्धवट सगळं भिजून गेलेलं आहे, बरंचसं नुकसान झालंय। गिरणी वगैरे होत्या आमच्या, त्या सगळ्या गिरण वगैरे सगळं पीठ वगैरे सगळं भिजून गेलंय, सगळं खराब झालं। पीठ मळलेलं वगैरे आमचं सगळं अचानक आलं। हे पाणी अचानक आलेलं आहे, ह्याची तुम्हाला कधी काही कल्पना वगैरे दिलेली आहे का? अचानक पाणी आलं, अचानक पाणी आल्यामुळे आमची धावपळ झाली। धावपळ झाल्यानंतर पहिल्यांदाच असं झालं सुरुवातीला, आणि धावपळ झाल्यानंतर आम्ही इकडे तिकडे बाकीचं सामान ठेवण्यासाठी हे केलं, मेस असल्यामुळे आमची लय गडबड झाली। आणि नेमका स्वयंपाकाचा टाइम याच्या अगोदर आतापर्यंत कधीच पाणी आलेलं नाही असं। तर बघतोय आपण की पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे। बर, याच्यामध्ये संडाचं पाणी पण सोडलेलं असतं। कॅनलचे घाण पाणी आहे, टोटल ते घाण पाणी आमच्या घरात पूर्ण आलेलं आहे आणि सगळे विस्कळीत झालेले इथं। ताई काय झालं नक्की की एवढं तुम्हाला आता ऐन सणाच्या वेळी एवढं पाणी घरामध्ये घुसलेलं, तुमचं प्रचंड असं मोठं घर दिसतंय, लहान बालका आहे, तुमचा हॉटेल व्यवसाय दिसतोय, मला मेस दिसते, तुमचं काय नुकसान झालेलं आहे? आता अचानक पाणी म्हणजे आता स्वयंपाक करत होते मी, भाज्या वगैरे टाकल्या, अचानक पीठ मळता मळता पाण्याचा लोंढा आला, काय उचलाव काय कळानच 2 मिनिटं। बायकांनी सुद्धा हे उचल ते उचल, पण आता बाकी काही उचलू शकत नाही, पाण्याचा एवढा लोंढा होता जोरात की त्याला काही होत नव्हतं। सामान विमान सगळं भरलं, मशनी वगैरे सगळ्या, आणि पाणी म्हणजे काय करणार हे 2 मिनिटं कळानच आम्हाला। सगळं गिरण्या वगैरे सगळं माझं भिजलं, बघा सगळं स्वयंपाक विपाक आहे, सगळं तसं स्वयंपाक आहे बघा। आतापर्यंत पाहणी करण्यासाठी कोण तुमचे महानगरपालिकेचे कोण अधिकारी वगैरे कोण आलेले? इथले स्थानिक नगरसेवक वगैरे कोण आले? कोणीच नाही आलं, कोणीच आलं नाही बघा। तुम्ही संपर्क वगैरे केलाय का त्यांच्याशी? नाही केलं की संपर्क, येतो म्हणलं अजून आलं नाही। आता 1 तास झाला आम्ही बाहेर असं बसलेलो आहे, माहितीये का? तर बघतोय आपण की ताईने छोट्या बाळाला असं पाठीवरती बांधलेलं आहे। ताई काय सांगाल तुम्ही, एवढं म्हणजे अति तुम्हाला दुःख जाणवतंय मला? 2 मिनटं में हम लोग तो चपाती बना रहे थे, 2 मिनटं में मालूम ही नहीं हमको, सामान उचलते उचलते आ गए सब घर में, आटा बीटा सब नुकसान हो गया, सामान कितना गया। तर बघतोय आपण की समोरील घरामध्ये पूर्ण पाण्याचा पाठ आपण बघतोय समोर। कॅमेरामॅन जरा थोडं खाली दाखवा की बघतोय आपण पूर्ण घरामध्ये, तर अगदी अवस्था बेकार झालेली आहे, दयनीय अवस्था झालेली पूर्ण। बघतोय आपण घरामध्ये त्यांचं सोफा आहे, कपाट आहे, पूर्ण त्यांचं घर सामान अगदी त्यांनी घराच्या भिंतीवरती वगैरे त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बर, बघा बघतोय आपण की समोरील दृश्यामध्ये साधारण दादा कॅनल किती पाठीमागे आज जवळपास एक 500 मीटर अंतरावर कॅनल। तुमच्या पाठीमागे अजून घरं किती असेल? घर आता झोपडपट्टी आहे, तिथं एक 15-20 झोपडपट्टी आहे। तर बघतोय आपण की कॅनलच्या बाजूला पूर्ण झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीच्या पुढे रस्त्याच्या लगत मांजरी गोपाळपट्टी रस्त्याच्या लगत हे गुलेवस्ती वसलेली आहे।
आणि याच गुले वस्तूमध्ये पूर्ण पाण्याचा प्रवाह बघतोय आपण की यांच्या हे किचन आहे. त्या किचन मध्ये देखील तर बघा आपण किचन मध्ये देखील भरपूर पाणी साचलेलं आहे. किचन मधील सर्व धान्य स्वयंपाक आज या मावशींचा स्वयंपाक देखील चालू आहे. स्वयंपाकामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे. तर बघतोय आपण तर बघतोय की एवढा हलगर्जीपणा हा महानगरपालिकेचा आपल्याला दिसतोय की लोकांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, तरी देखील या प्रशासनाने एवढा हलगर्जीपणा दाखवलाय. तर बघतोय आपण समोरील दृश्यामध्ये पण नाही, पाऊस पाणी म्हणलं तर माणूस मान्य करू हा? असं भरून काय काय नुकसान झालंय तुमचं? आता मेसचं सामान, तुमचं स्वयंपाक वगैरे बरोबर कणिक वगैरे सगळं तसंच मळलेलं आहे बघा. भाज्या बिज्यांच्या फोडण्या सगळा स्वयंपाक तयार आहे. माझी मेची मुलं आता जेवायला सुरुवात होती 7 वाजता. किती मुलं आहेत तुमच्याकडे साधारण जेवणासाठी? एवढा 70 मुलं जेवतात ते माझी. आता 70 मुलांचा स्वयंपाक तयार आहे, परंतु तुम्हाला बसण्यासाठी इथं जागा नाही. जागा नाहीये, पोळ्या करण्यासाठी जागा नाही, भाकरी करण्यासाठी नाही. आणि माणूस आता जरा घ्यायची अडचण होती, त्यामुळे चूल वगैरे सरपण वगैरे सगळं साठवलेलं ते सगळं भिजलंय. सगळं नुकसानच आहे ना. काही नाही बघा, स्वयंपाक भाज्यांच्या बघा, कांदा बिंदा बघा सगळं. कुठे काय सामान, आपलं सामान सगळं वाहून गेलेले. पुढे इकडे या, इकडे 2 मिनिटं तिकडे घेतलंय थोडस पोळे करायला. तर बघतोय आपण की पूर्ण मला वाटतं शेगडी आहे, त्या शेगडी पाण्यामध्ये, शेगडी पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे. अतिशय जीवनावश्यक वस्तू ज्या घरामध्ये आहेत, महागड्या वस्तू, वॉशिंग मशीन असेल, तर बघतोय आपण की या मावशींचा मेसचा व्यवसाय आहे, खानावळ आहे. हे खानावळीमध्ये चपाती बनवण्यासाठी त्यांनी यंत्र आणलेलं आहे. ते यंत्र देखील पाण्यामध्ये बुडलेलं आहे. आणि बघतोय आपण किचन वरती सर्व भांडी जमा झालेली आहेत. ते मोबाईल पाण्यामध्ये तरंगतोय. बघतोय आपण की एवढी बिकट अवस्था झालेली आहे. एवढ्या महागड्या वस्तू घरामध्ये अतिशय म्हणजे अवस्था सांगू शकत नाही. मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही या शब्दामध्ये की काय यांना यातना, हाल, अपेष्टा सहन करावे लागल्यात. बघतोय आपण वॉशिंग मशीन देखील, एवढ्या महागड्या वस्तू, वॉशिंग मशीन देखील पाण्यामध्ये गेलेली आहे. बर, किती दिवस झाला दादा? काय सांगा. आता कॅनल फुटला, डायरेक्ट पाणी अचानक आलं तर सगळं आमचं वाहून गेलं. थोडं पण राहिलं नाही. जे किचनचं सामान होतं मेसचं ते सगळं वाहून गेलं. आमटी काय ते रस्सा बिस्सा सगळं. तर बघतोय आपण छोटा दादा देखील सांगतोय की आमच्या किचन मधील सर्व साहित्य वाहून गेलं आणि अचानक पाणी आल्यामुळे ह्याच्यामध्ये कुणाचाही काही इलाज चाललेला नाही. तर बघतोय आपण ही हॉल आहे. या हॉलमध्ये सोफा, टीव्ही वगैरे दिसतोय आपल्याला. या हॉलमध्ये पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे. तर बघा, बघतोय आपण पूर्ण यांच्या किचन मध्ये, हॉलमध्ये, बेडरूम मध्ये सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. मावशींनी पीठ मळलेलं आहे. बघतोय आपण समोर की पीठ देखील मळलेलं आहे. एवढ्या 70 लोकांचा स्वयंपाकाचा व्यवस्था या मावशी दररोज करतात. परंतु आज अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅनलचं पाणी लोकांच्या संपूर्ण, मी आता एकाच घरामधले दाखवतोय, पण असे शेकडो घर आहेत की ते पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. मावशी काय सांगाल की तुमचं नुकसान किती झालंय साधारण? हो, आज आता नुकसान सांगण्यासारखं आहे का? माझा रोजचं मंथली मेसी माझी 7-1 हजाराचा धंदा आहे संध्याकाळचा, म्हणजे मुलं जेवणाचा. आणि बाकीचं तर वेगळंच आहे. आता वस्तू तुमचा किराणा बाजार वगैरे तो पण सगळं पाण्याखाली सगळं गेला. डाळी बिळ तुम्ही बघितलं ना सगळं. आणि कालच नुकतंच नाही का महागाईमुळं सगळं कालच सामान भरलं होतं, ते सगळं भरून ठेवलं होतं बघा. बघतोय की मावशी सांगतात की एवढा म्हणजे युद्धाचा परिणाम किराणा बाजारावरती होतोय, म्हणून त्यांनी कालच किराणा बाजार खरेदी केलेला आहे आणि तो पूर्ण बाजार पाण्याखाली गेलेला आहे. तर काय आता बोलणं मला तर अशक्य झालं. पूजेचं साहित्य पण बर. तर बघतोय की गुढीपाडव्यासाठी आपल्या हिंदू धर्मातील सण गुढीपाडवा असल्यामुळे गुढीपाडव्याचं पूजाचं साहित्य या मावशींनी पूर्ण
खरेदी केलेलं होतं. त्यांचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तर बघतोय की पूर्ण स्वयंपाक देखील पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे. बघतोय आपण राईस वगैरे बनवलेला आहे, सांबर बनवलेलं आहे, भाज्या 2-4 दिसतात मला. सगळं ताटं बिट बघा तशी लावलेली. आणि नुकतंच अचानक आलं ना, नसतं आलं अचानक तर माणूस काहीतरी करतो आधी सगळं उचलतो. मी नसता स्वयंपाक केला, मला काय वाटलं ऊस वस्तू उचलल्या असं. अचानक पाणी येतंय, काय 2 मिनिटं कळणार ना काय कसं काय पाण्याचं, आणि इतका लोंढा पाण्याचा की काही 2 मिनिटं सुचाना माहितीये काय उचलं काय नको. शेवटी तुमची मागणी काय आहे आता? प्रशासनाकडून मागणी काय करताय? म्हणजे भरपाई आम्हाला भरपाई द्यावी सगळी. बाकी काय मला काही नाही, जेवढं आमचं आजचं नुकसान असेल तेवढं आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे माहितीये का. तर बघतोय की मावशीने एवढा पश्चाताप सहन करून देखील की मला दुसरं काही जास्त नकोय, फक्त आमचं नुकसान झालेलं आहे, ती नुकसानाची भरपाई मिळावी हीच त्यांनी अपेक्षा ठेवलेली. पूजेचं साहित्य पण पाडवे.